आपल्या परिसरातील राजकीय, क्राईम व सामाजिक अपडेट जाणून घेण्यासाठी पाहत रहा स्टार वन न्यूज वर्तमान। मोठे यश मिळवायचे असेल तर स्वप्ने मोठी बघा आणि या प्रवासामध्ये गरज असते योग्य मार्गदर्शनाची। आपल्या पाल्याच्या JEE, नीट, MHT, CETच्या उत्तम तयारीसाठी योग्य दिशा मिळते ती फक्त कुंडल रोड येथील आदर्श शैक्षणिक संकुल मधल्या अपेक्स अकॅडमी येथेच। येथे कोट्याचे अनुभवी प्राध्यापक, शांत, सुरक्षित, निसर्गरम्य कॅम्पस, मुला मुलींसाठी स्वतंत्र हॉस्टेल व मेस, डिजिटल क्लासरूम, प्रत्येक गावातून बस सुविधा आहे आणि विशेष म्हणजे दिनांक 2026 पर्यंत ऍडमिशन घेतल्यास फी मध्ये 50% सूट। म्हणूनच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा। सोनाळीत बिबट्या सदृश्य प्राण्याकडून शेळ्यांचा फडशा, परिसरात भीतीचे वातावरण। कागल तालुक्यातील सोनाळी परिसरात वन्य प्राण्यांच्या वावराने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। रविवारी आनंदा तापेकर यांच्या शेतातील घराच्या गोठ्यात बिबट्या सदृश्य प्राण्याने केलेल्या हल्ल्यात 3 शेळ्या जागीच ठार झाल्या आहेत। या घटनेमुळे पशुपालक शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे सावट आहे। वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत पाहणी केली व पंचनामे केले। सोनाळी येथील आनंदा तापेकर यांचे शेतात घर असून लगतच गोठा आहे। नेहमीप्रमाणे त्यांनी रात्री शेळ्या गोठ्यात बांधल्या होत्या, मात्र पहाटेच्या सुमारास दबा धरून बसलेल्या बिबट्या सदृश्य प्राण्याने अचानक हल्ला चढवला। सकाळी तापेकर गोठ्यात गेले असता 3 शेळ्या रक्ताच्या थारोळ्यात मृतावस्थेत आढळून आल्या। या हल्ल्यात शेतकऱ्याचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे। घटनेची माहिती मिळताच वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत पाहणी केली आणि पंचनामे केले। पशुसंवर्धन अधिकाऱ्यांनी मृत शेळ्यांचे शवविच्छेदन केले आहे। यावेळी पोलीस पाटील आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। सोनाळी परिसरात अशा प्रकारच्या घटना प्रथमच घडल्याने ग्रामस्थांमध्ये घबराहट आहे। जंगले नष्ट होत असल्याने वन्य प्राणी मानव वस्तीत येत आहेत। बिबट्या सदृश्य प्राण्याच्या हल्ल्यात शेळ्यांचा मृत्यू झाला ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे। वन विभागाने केवळ पंचनामे न करता पीडित शेतकऱ्याला तातडीने आणि जास्तीत जास्त नुकसान भरपाई मिळवून द्यावी अशी मागणी ग्रामस्थ यांनी केली आहे। सर्जेराव भाट, मुरगुड प्रतिनिधी। रात्री आम्ही 6 वाजता शेळ्या पत्र्याच्या शेडमध्ये बांधलेल्या होत्या। सकाळी आम्ही धाराला येते वेळी 5:30 वाजता बघितलं तर 3 जण हे 2 करडे, 1 शेळीची मृत्यू झालेला होता। सोनाळीमध्ये बिबट्या सदृश्य प्राण्याच्या माध्यमातून हा शेळ्यांच्यावरती जो हल्ला झालेला आहे त्यामध्ये 3 शेळ्याच्या मृत्यूमुखी पडलेला आहे। ही दुर्दैवी घटना आहे शेतकऱ्यांच्या दृष्टीने। वन विभाग आणि पशुसंवर्धन विभागाने गांभीर्याने दखल घेण्याची गरज आहे। हे नुकसान या शेतकऱ्याचे झालेलं आहे। या शेतकऱ्यांना त्वरित आनंदा महादेव तापेकर, राणा सोनाळे यांचे मालकी गट नंबर 1488 मधील पत्र्याच्या शेडमध्ये वन्य प्राण्यानं 1 शेळी आणि 2 पिल्लं यांच्यावर हल्ला करून त्यांना मृत केलेला आहे। सदरच्या आजूबाजूला बघितलं असता ठसे दिसून आले, परंतु ते बिबट्या सदृश्य प्राणी म्हणजे एकतर तरच असावा किंवा लांडगा असावा, त्याने ते मारले असं दिसून येतं। पंचनामा करून नुकसान भरपाई आमच्या फॉरेस्ट डिपार्टमेंट मार्फत मिळणार। सोनाळी येथे आज 2 शेळीची करडा आणि 1 मोठी शेळी मृत झालेली आहे वन विभागाकडून कळालं। शवविच्छेदन करून आम्ही पुढील वन विभागाला येतो। बिबट्या सदृश्य प्राण्याचा हल्ला असू शकतो। अशा बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा।